सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध. मूर्ती कारागिरांची लगबग सुरू. गणेशोत्सव संपताच कार्यकर्त्यांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत. यावर्षी गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने कार्यकर्त्यांकडून उत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची लगबग कलानगरात सुरू झाली आहे. कुंभार कलाकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसबरोबरच शाडूच्या मूर्तीही तयार केल्या आहेत. दरम्यान रंगाबरोबरच दुर्गामातेची मूर्ती सजावटीसाठी आवश्यक असणारे साहित्य यात दरवाढ झाल्यामुळे मूर्तीच्या किमतीतही किंचितशी वाढ होणार आहे. उरण तालुक्यातील ग्रामीण भागातही गणेशोत्सव संपताच सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेध लागतात ते मूर्ती रोषणाईसह उत्सवाचे. हा उत्सव असतो आदिशक्ती आदिमायेचा पूजन आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा. काही मंडळे तर गणेशोत्सवासाठी घातलेले मंडप काढतच नाहीत, त्याच मंडपात देवीची स्थापना करतात. या उत्सवात फारशी सजावट केली जात नाही, मात्र विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. रात्री गीत आणि संगीताच्या तालावर मंडपासमोर तरुणाईचा रासगरबा दांडिया रंगतो. नवरात्र होईपर्यंत संगीताच्या तालावर तरुणाई थिरकते. यंदा शाडूच्या मूर्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी झाल्या आहेत असं नाही. कुंभारवाड्यात मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. यावेळी शाडू माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. तसेच रंग मजुरीच्या दरातही वाढ झाल्याने मंडळांना 10 ते 15% पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. उरण तालुक्यात बऱ्याच मंडळांनी मोठ्या आणि उंच मूर्तींचे नियोजन केले आहे. सर्वात आकर्षण म्हणजे शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ चिरनेर रांजणपाडा. या मंडळाने यावेळी 3.5 शक्तिपीठांपैकी एक रेणुका देवीचा देखावा सादर करण्याचा संकल्प केला आहे. तसेच JNPA बंदर वसाहतीमधील राजेश पाटील यांनी ऐश्वर्या नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य रासगरबा दांडियाचे आयोजन याही वर्षी करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर सोहळा मोठ्या भक्तिभावाने भाविक साजरा करत आहेत. यासाठी चिरनेर कलानगरीत कुंभार बांधव हे शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवण्याचे काम गेली अनेक वर्ष करत आहेत. मात्र जागेचा अभाव, आर्थिक स्थिती याचा फटका हा मूर्ती कारागिरांना सहन करावा लागत आहे. तरी शासनाने जागा तसेच आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले तर त्याचा फायदा हा निश्चितच मूर्ती कारागिरांना होईल. नंदकुमार चिरनेरकर, मूर्तिकार, महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर. आता आपल्यासमोर चिरनेर कलानगरातील नंदकुमार चिरनेरकर हे उत्कृष्ट म्हणजे मूर्तिकार आहेत. ते आता आपल्यासमोर व्यथा मांडत आहेत, त्यांच्या काही मागण्या मांडत आहेत. नंदूबाबू, आपण हा व्यवसाय किती वर्षापासून करता? आमच्या वडिलोपार्जित धंदा आहे. वडील असल्यापासून करतो, वडिलोपार्जित धंदा आहे. आम्ही लहानपणापासून हाच व्यवसाय करतो. त्या व्यवसायाच्या व्यवसायामध्ये आम्हाला आर्थिक सहाय्य सरकारने करावं आणि जागेची व्यवस्था काही करावी ही आमच्या अपेक्षा सरकारकडून आहे. आपल्या मूर्ती कुठं कुठं जातात? पनवेल, ठाणा, मुंबई या सगळीकडे जातात. पण आत्ता कुठे बंधनं आलीत का आपल्याला वाढत्या महागाईबद्दल? वाढत्या महागाईमुळं हे कलर आणि रंगकाम ते मातीवर सगळं महाग झाल्यामुळे महागच सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला थोडं तंगीचं वातावरण आहे. पण शासनाकडनं आपली अपेक्षा काय आहे? शासनाकडून आम्हाला आर्थिक सहाय्य कलाकारांसाठी आणि जागेची व्यवस्था करून द्यावी. आम्हाला कुठेही जागेची व्यवस्था असेल तर आम्ही करू शकतो.